की एक माणूस सामान्य नागरिकांच्या भावनेचा एवढा गैरफायदा घेऊन आपलं स्वतःचं भ्रष्ट साम्राज्य कसा उभा करू शकतो, हे असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये पडले आहेत. नाशिकचा भोंदू कॅप्टन अशोक खरात याचं जे प्रकरण उघडकीस आलं, त्यातला एक महत्त्वाचा दुवा म्हणजे मुंबईस्थित असलेले 2 उद्योगपती, त्यामधले एक दीपक परब आणि दुसरे राजेंद्र जासूद. या राजेंद्र जासूद यांना 21 देशांमध्ये भ्रमण करून एक अवतार पूजा या अशोक थोरातनं सांगितली होती आणि तिथून पुढे त्याने आपले फास या जासूद यांच्या भोवती आवळायला सुरुवात केली आणि काही कालावधीनंतर त्याचा हा कारनामा उघडकीस आला. तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये या अशोक खरातची मोडस ऑपरेंडी, कारवाई करण्याची पद्धत कशी होती ते आपण जाणून घेणार आहोत. आणि नेमकं राजेंद्र जासूद यांना जी 21 देशांमध्ये जी अवतार पूजा सांगितली होती ती नेमकी काय होती, हे सगळं प्रकरण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आहे महेश मडके आणि आपण पाहताय कोरा राकाना हे यूट्यूब चॅनल. सर्वप्रथम या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी एकदा या ठिकाणी स्वागत करतो. अशोक खरात याच्याविषयी अनेक नवनवीन माहिती येते. राजेंद्र जासूद हे जे मुंबई स्थित एक उद्योगपती आहेत, त्यांना जवळपास 90 लाखाचा गंडा या अशोक खरातनं घातला होता. राजेंद्र जासूद यांना लॉजिस्टिक व्यवसाय सुरू करायचा होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना मोठं व्यावसायिक व्हायचं होतं, म्हणून ते या भोंदूबाबाच्या चरणी आले आणि या अशोक खरातनं त्यांना सांगितलं की तुमचा लॉजिस्टिक व्यवसाय हा भरभराटीस येईल, परंतु त्यासाठी मला 21 देशांमध्ये जाऊन अवतार पूजा करावी लागेल. आता ही अवतार पूजा काय प्रकार होता, तर या राजेंद्र जासूद या व्यावसायिकाच्या पैशांवरती हा अशोक खरात जो आहे तो आयर्लंड, कंबोडिया, श्रीलंका, जपान एवढंच नाही तर अमेरिकेसारख्या जवळपास 21 देशांमध्ये फिरून आला. त्या ठिकाणी त्याने मौज मजा केली आणि सांगितलं की ह्या 21 देशांच्या मातीला मी स्पर्श केल्यानंतर तुझा जो लॉजिस्टिकचा व्यवसाय आहे तो भरभराटीला जाईल. एवढ्यावरच हा अशोक खरात थांबला नाही, तर राजेंद्र जासूद यांच्याकडून त्याने जवळपास 90 लाखाची एक मर्सिडीज लक्झरियस कार त्यानं घेतली आणि पुढे राजेंद्र जासूद जे आहे ते सांगतात की त्यासाठी त्यांनी 75 लाखांचं कर्ज काढलं. आणि ह्या भोंदूबाबाचा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यावर राजेंद्र जासूद यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली आणि परत अशोक खरातने राजेंद्र जासूद यांनीच माझ्याकडे 5 कोटी रुपयाची खंडणी मागितली असा आरोप करून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. आणि तिथून पुढं याचं खरं रूप अशोक खरातचं पोलिसांच्या नजरेस आलं आणि पोलिसांनी मग तपासाचे फास आवळत या अशोक खरातच्या मुसक्या बांधल्या. तर ही 21 देशांची अवतार पूजा, यामध्ये अशोक खरातनं जासूद यांना असं सांगितलं की तू जर ही विधी पूजा पूर्ण केली नाहीस तर तुझा जो व्यवसाय आहे तो डबघाईला येईल, तुला लॉजिस्टिकच्या व्यवसायात नाव कमवता येणार नाही. एवढंच नाही तर ही जर विधी अर्धवट राहिली तर तुला सर्पदंश होईल, साप चावून तुला मृत्यू येईल. अशा प्रकारे या भोंदूबाबानं आपल्या जी काळी जादू म्हणतात ती लोकांच्या मनावरती बिंबवली होती. आणि मग हळूहळू जासूद याच्या ह्या चक्रव्यूहामध्ये अडकत गेले आणि त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. आणि नंतर ह्या सगळ्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि नाशिक पोलिसांनी ह्या तपासाचे धागेदोरे जुळवत अशोक खरातला बेड्या घातल्या. जसं की आपण ऐकलं असेल की अशोक खरातने महिलांवरती जे अत्याचार केले, अक्षरशः म्हणजे व्हायग्रासारख्या औषधी पाजून त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार केले, परंतु यामागं एक पद्धतशीर अशी योजना होती. त्याला मोडस ऑपरेंडी अशोक खरातची कशी होती ते आपण आज जाणून घेणार आहोत. त्यामध्ये 2 महत्त्वाचे शब्द आपण ऐकलेत, हॉट रीडिंग आणि कोल्ड रीडिंग. तर अशोक खरातला भेटायला जे लोक जायचे, तर हा ज्योतिषशास्त्राचा, अंकशास्त्राचा माझा अभ्यास आहे आणि भेटायला येणाऱ्या त्यांच्या भक्तांकडे म्हणा, त्यांच्या पूर्व आयुष्यातले अनुभव, घटना तो अगदी व्यक्तींचे नावं घेऊन दिनांकासहित सांगायचा. आणि लोकांना वाटायचं की हा बाबा जर आपला भूतकाळ सांगू शकतोय तर आपलं भविष्य नक्कीच हा उज्ज्वल करू शकतो आणि लोक याला शरण जायची. आता हे हॉट रीडिंग काय प्रकार होता, तर सध्याचं जे युग आहे तंत्रज्ञानाचं आहे, प्रत्येक माणूस या ठिकाणी सोशल स्टेटस आहे स्वतःचं, ते फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती आपण वेगवेगळ्या आपल्या आयुष्यातील घडणाऱ्या घटना आपण त्या ठिकाणी मांडत असतो. मग या अशोक खरातकडे एक टीम होती जी लोकांचे सोशल मीडियाचे अकाउंट्स मॉनिटर करायचे. आज कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचं लग्न आहे, कोण नोकरीसाठी प्रयत्न करते, नवरा बायकोमध्ये कोणामध्ये भांडणं होत आहेत, ही सगळी माहिती, हा सगळा डेटा तो अशोक खरात त्याच्या टीमकडून मिळवायचा आणि त्याचं विश्लेषण करून त्याच्या नोंदी ठेवायचा. हा जो प्रकार होता त्याला हॉट रीडिंग असं म्हणायचं. आणि दुसरं म्हणजे अशोक खरातचा मानसशास्त्राचा सुद्धा चांगला अभ्यास होता. त्याला भेटायला येणाऱ्या भक्तांची मानसिकता तो तपासायचा आणि पहिल्या 5 मिनिटांमध्येच त्यांच्यावरती
मानसिक दबाव आणायचा आणि लोकांना वाटायचं की या बाबाकडे काहीतरी दिव्य शक्ती आहे, आध्यात्मिक ताकद आहे आणि लोक ह्याला शरण जायची. मग त्यातूनच पुढे या अशोक खरातने शेकडो महिलांवरती लैंगिक अत्याचार केले, कोट्यवधी रुपयांची माया जमवली आणि तिथून पुढं त्याचं साम्राज्य हे वाढतच गेलं. अशा एक नाही तर जवळपास शेकडो महिला यांनी फसवल्यात. आतापर्यंत साधारणपणे 8 ते 10 गुन्हे अशोक खरातवर नोंदलेले आहेत आणि आता हे प्रकरण पुढे न्यायालयात जाईल आणि अशोक खरातला त्याच्या कुकर्माचे फळं नक्कीच या ठिकाणी मिळतील. सध्या SITचं काम अगदी प्रगतीपथावर आहे. वेगानं अशोक खरात भोवतीचे जे फास आहेत ते आवळले जात आहेत आणि पोलीस निश्चितच या प्रकरणाचा संपूर्ण छडा लावतील आणि ज्या लोकांना अशोक खरातने फसवलं आहे, ज्यांच्या भावनांचा त्याने दुरुपयोग करून स्वतःचं आपलं एक भ्रष्ट साम्राज्य उभं केलं आहे, त्या लोकांना उशिरा का होईना पण नक्कीच न्याय मिळेल. परंतु ज्या महिलांचं आयुष्य आता उद्ध्वस्त झालं आहे, तर आता समाज म्हणून आपल्यावर आणि पोलिसांवरती मोठी जबाबदारी आली की या महिलांची माहिती गोपनीय ठेवण्याची पोलीस प्रशासनानं तसं आवाहनही केलेलं आहे. आपण सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि हे अशोक खरातचं जे प्रकरण आहे यानंतर महाराष्ट्रात असे भोंदूबाबा निर्माण होऊ नयेत, त्यासाठी सगळ्यांनी आपण काळजी घेतली पाहिजे. आजच्या भागामध्ये आपण अशोक खरातची मोडस ऑपरेंडी जी की हॉट ट्रेडिंग होती आणि कोल्ड ट्रेडिंग ह्या ज्या 2 संकल्पना होत्या, नाशिकमधलं एक आपलं महानगर नावाचं एक वृत्तपत्र आहे, त्यांनी याबाबत पूर्ण रिपोर्ट केलेला आहे आणि मग तो लोकांना कसं फसवायचा त्याच्या ऑफिसमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उघड झाल्यात. तर आपण जागरूक असलं पाहिजे जेणेकरून अशोक खरातसारखे भोंदू आपल्या कुणाचाही गैरफायदा घेणार नाहीत. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनल आवडला असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, तसंच व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.